आणखीन एक महत्त्वाची अत्यंत मोठी बातमी बघूया। 4 दहशतवाद्यांचा फोटो आता पहिल्यांदा समोर येतोय। एबीपी माझाच्या माध्यमातून आपण ही बातमी बघतोय। हा 4 दहशतवाद्यांचा फोटो आहे जो भ्याड हल्ला काल काश्मीरच्या पहलगाम मध्ये झाला त्याच्यामध्ये सहभागी होणारे, त्याच्यामध्ये सर्वसामान्य भारतीय नागरिकांवरती अत्यंत भ्याड हल्ला करणारे, नागरिकांना त्यांचा धर्म नाव विचारून टार्गेट करणारे हे 4 दहशतवादी आहेत। एबीपी माझाला हा एक्सक्लुझिव्ह फोटो मिळालेला आहे आणि या दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला। दोन आठवड्यांपासून हा कट कुठेतरी शिजत होता आणि त्यानंतर पाकिस्तानातनं पाक व्याप्त काश्मीरमधनं हे 4 दहशतवादी कुठेतरी भारतामध्ये आले। पाकिस्तानी दहशतवादी भारतात येऊन त्यांना इथे असलेल्या सेल्सचा, स्लीपर सेल्सचा कुठेतरी पाठिंबा मिळाला, काही स्थानिकांचाही पाठिंबा मिळाला आणि त्याच्यानंतर अत्यंत सुनियोजित पद्धतीने हा हल्ला पर्यटकांवरती करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये सहभागी असलेल्या 4 दहशतवाद्यांचा हा फोटो उघड आता होतो आहे। एबीपी माझाला हे छायाचित्र मिळालेलं आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणावरती दुःखाची लाट आणि त्याचबरोबर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती चीड सध्या भारतीय नागरिकांच्या मनामध्ये आहे आणि आता ज्यांच्या विरोधामध्ये हा संताप व्यक्त करायचा त्या दहशतवाद्यांचा प्रत्यक्ष चेहरा सुद्धा या फोटोच्या माध्यमातून समोर येतोय। अत्यंत निर्घृणपणे, निर्दयीपणे तिथे जमलेल्या पर्यटकांना त्यांचं नाव आणि धर्म विचारून हा हल्ला करण्यात आलेला होता। सूरज सावंत आपले प्रतिनिधी स्वतः सध्या जम्मू काश्मीरमध्ये आहेत आणि ते आपल्याला या संदर्भात माहिती देतील। सूरज, 4 दहशतवाद्यांचा चेहरा समोर येतोय, अधिक काय माहिती आहे? पूर्वी नक्कीच हा पहिला फोटो आपण पाहतोय की दहशतवाद्यांचा आता चेहरा हा समोर आलेला आहे। दहशतवादी संघटनांनी या संपूर्ण घटनेची जबाबदारी स्वीकारली जरी असली तरी काश्मीरमध्ये आता तीव्र प्रतिक्रिया उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जी घटना घडली त्याच्या मागे कोण आहे आता स्पष्ट झालेलं आहे आणि त्यानंतर आता सरकार कुठेतरी ॲक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय। मात्र काश्मीरमधील जे नागरिक आहेत ते देखील या घटनेचा निषेध करत आहेत आणि या घटनेच्या निषेधार्थ त्यांनी आता जम्मू काश्मीर पोलिसांच्या मुख्यालयाच्या बाहेर या घटनेच्या निषेधार्थ एक तीव्र आंदोलन देखील केलेलं आहे। आज संपूर्णतः टुरिस्ट असोसिएशनकडनं जम्मू काश्मीरचं जे आज बंदची हाक दिली होती त्याला देखील स्थानिकांनी प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं एकच मत आहे की आम्ही हिंदू मुस्लिम भाई भाई आहेत। त्यामुळे ज्या पद्धतीने ही हत्या घडवण्यात आलेली आहे किंवा हा दहशतवादी हल्ला करण्यात आलेला आहे, धर्म विचारून त्या ठिकाणी टार्गेट करण्यात आलेला आहे पर्यटकांना, त्या अनुषंगानेच या ठिकाणी आता त्याच्या प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत। सर, क्या कहेंगे जिस तरीके से ये हत्याकांड हुआ है, दहशतवादी हल्ला हुआ है, उसके बारे में? जी, हत्याकांड जो हुआ है सबसे पहले हम इस पे कंडम करते हैं। ऐसा नहीं बिल्कुल होना चाहिए, इनको खदेड़ना चाहिए, इस देश से बाहर कर। लास्ट 5-6 सालों से हम चैन की सांसें तो ले रहे हैं, इसमें कोई शक नहीं है, बिल्कुल चैन से हम सो रहे हैं, आराम से सो रहे हैं। लेकिन सम एलिमेंट्स जो ये कर रहे हैं इनको फौज को खदेड़ना चाहिए। हम पुलिस के साथ हैं, आर्मी के साथ हैं। को देखकर, धर्म को पूछकर ये लोग को हत्या की गई है। धर्म नहीं, वी आर डूइंग इट विदाउट क्रीड एंड कास्ट। हम ये कर रहे हैं ना, हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम आपस में भाई भाई। यहाँ का सेक्युलरिज्म, यहाँ की डेमोक्रेसी, अलग एक नेशन है ये हमारा हिंदुस्तान जो माना जाता है पूरे वर्ल्ड में। नक्कीच आपण पाहतोय की आम्ही कुठलाही धर्म तसा बघायला गेलं तर आम्ही ही लढाई नाही आहे, आम्ही हिंदू मुस्लिम सिख ईसाई भाई भाई आहेत आणि ज्या घटनेचा निषेध या ठिकाणी करतोय त्यामुळे हत्याकारांचा आता जो चेहरा समोर आलेला आहे त्यानुसार या ठिकाणी हालचाली देखील सुरक्षाच्या तयार झालेल्या आहेत। आपण पाहतोय की आज काल स्वतः अमित शाह यांनी या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती आणि या बैठकीनंतर पुढील व्यूहरचना काय आहे हे ठरवण्यात आलं होतं। मात्र आज आता ज्यावेळी दहशतवाद्यांचा चेहरा समोर आल्यानंतर आज देखील एक महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर पुढील पावलं ही देखील उचलली जाणार आहेत। मात्र तुर्तास जर आपण सांगायचं झालं तर पहलगाममध्ये आता या घटनेचा निषेध हा मोठ्या प्रमाणात केला जाताना पाहायला मिळतोय। सूरज, नक्कीच स्थानिकांकडनं या घटनेचा निषेध होतोय आणि कुठेतरी धार्मिक सौहार्दाची भावना प्रत्यक्ष तिथे जम्मू काश्मीरमध्ये पाहायला मिळते। हे अतिशय चांगलं आहे कारण शेवटी कुठल्याही पद्धतीचा प्रतिकार जरी केला तरी झळ तिथल्या मुख्य भूमीला बसणार आहे, त्यामुळे नागरिकांचा इथे पाठिंबा अतिशय गरजेचा आहे। मात्र आता कुठेतरी या संदर्भातली प्रतिक्रिया सुद्धा लवकरच उमटेल भारताकडनं असंही वाटतंय, त्यामुळे या संदर्भामध्ये नागरिकांचं काही म्हणणं आहे का, त्या संदर्भात आपण काही बातचीत केलीत का त्यांच्याशी?
नक्कीच ज्यावेळी आम्ही त्यांना विचारलं की 2019ला ज्यावेळी पुलवामा अटॅक झाला त्याच्यानंतर 4 ते 5 वर्ष आम्ही चैन की सांस हम ले रहे थे अशी स्पष्टपणे जी प्रतिक्रिया आहे ती त्यांनी दिली होती. सर्वता शांततेत असताना कुठेतरी पर्यटकांना लक्ष करण्यात आलं, हे चुकीचं आहे. पर्यटक हे आमचे देव आहेत, कारण हा संपूर्ण जर काश्मीर पाहिलात तर पर्यटनाच्या ह्याच्यावर त्याची अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि त्याच्यातच त्यांना लक्ष करून कुठेतरी आपल्याच पायावरती कुऱ्हाडी ही दहशतवाद्यांनी मांडल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे एकूण या घटनेचा निषेध केला जात आहे. त्यामुळे पुलवामाच्या वेळी ज्या पद्धतीने भारताकडनं सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता तशीच काहीतरी भूमिका ही भविष्यात देखील भारताकडनं घेतली जाऊ शकते, कारण ज्या पद्धतीने हा हल्ला झालेला आहे, 27 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे भारताकडनं याचा निषेध करण्यात आलेला आहे, मात्र ग्राउंडवरती देखील तसाच निषेधार्थ त्यांना चोख प्रत्युत्तर हे देखील दिलं जाणार आहे. यासोबत या ठिकाणी आंदोलनकर्ते आहेत, त्यांच्याशी देखील आपण काही बातचीत करणार आहोत. महिला आहेत, लहान मुलं आहेत, ही देखील या निषेधार्थ आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय. क्या कहेंगे आप इस हल्ले के बारे में? So we, the members of All No Trust, condemn the senseless and brutal killing of the innocent civilians at Pahalgam. This heinous act of violence has left the family shattered, and we condemn this innocent killings, and we stand with those people who lost their lives in this violence. नक्कीच आपण पाहतोय की जी घटना घडली ही अत्यंत निंदनीय आहे. या घटनेचा निषेध करावा तितकं कमी आहे. जी घटना घडलेली आहे ही चुकीचं आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. पूर्वी सूरज, आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 370 कलम हटवल्यानंतर इथे गेल्या 2-3 वर्षामध्ये पर्यटनाला सुद्धा प्रचंड मोठा बूस्ट मिळालेला आहे आणि त्यामुळे स्थानिकांना सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती त्यांचा व्यवसाय कुठेतरी वाढवण्याची संधी मिळते. याच्यामध्ये कुठेतरी ह्याच सगळ्या गोष्टींचा विचार करून अशा पद्धतीचा ठरवून दहशतवादी हल्ला करण्यात आलेला आहे, असं कुठेतरी सेंटिमेंट आहे का? नक्कीच, अगदीच पूर्वी तू बोलतेस त्या पद्धतीने 370 कलम हटवल्यानंतर या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये शांतताप्रिय वातावरण होतं. या ठिकाणी जी मुख्य अर्थव्यवस्था ज्याला चालना मिळते ते म्हणजे पर्यटन आहे, टुरिस्ट आहेत. त्यामुळे टुरिस्टचं येणं या ठिकाणी वाढलेलं होतं आणि अशातच कुठेतरी याच टुरिस्ट लोकांना टार्गेट करण्यात आलं आणि त्यामुळेच कुठेतरी या अर्थव्यवस्थेला खीळ बसावी, जम्मू काश्मीर पुढे जाऊ नये आणि आपल्याच त्या विचारांवरती त्यांनी पुन्हा यावं, या अनुषंगानेच हा दहशतवादी हल्ला केला असल्याची शक्यता ही देखील वर्तवली जात आहे. मात्र जम्मू काश्मीरचे जे नागरिक आहेत ते सुज्ञ आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा ते निषेध करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रस्त्यावरती उतरलेले आहेत. जी इथली टुरिस्ट संघटना आहे त्यांनी 2 दिवसीय काश्मीर बंदची हाक दिलेली आहे, त्याला देखील सकारात्मक प्रतिसाद हा संपूर्ण काश्मीर बंद दिल्याचं पाहायला मिळते. आपण जर मी अनिल संगारेंना दाखवतो की या ठिकाणी जे दुकानं आहेत ती देखील बंद करण्यात आलेली आहेत. 2 दिवसीय हा कडक बंद या ठिकाणी पाळण्यात येणार आहे. त्यामुळे या घटनेचा निषेध आता काश्मीरमध्ये देखील होताना पाहायला मिळते. संपूर्ण जगभरातनं या घटनेचा तितकाच निषेधार्थ केला जात असल्याचं पाहायला मिळतं. नक्कीच जगभरातनं निषेध होतोय, भारतातनं निषेध होतोय आणि त्याचबरोबर काश्मीरमधनं सुद्धा स्थानिक निषेध करतायत. त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये आता पुढची पावलं कशी उचलली जातात हे आपण पाहत राहणार आहोत. तुमच्याकडनं अपडेट्स आम्ही वेळोवेळी घेतच राहू. धन्यवाद सूरज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.